नमस्कार, अस्मिताज कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। नेहमी त्याच भाज्या आणि पालेभाज्या खाऊन कंटाळा आलाय तर चला तर मग कुठलाही बाहेरचा मसाला न वापरता छान चमचमीत आणि चवदार अख्खा मसूर कसा बनवायचा ही रेसिपी बघूया। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे सर्वात प्रथम 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। कांदे चिरून झाल्यानंतर कढईमध्ये कांदे घालून त्यामध्ये थोडंसं तेल घालून हे कांदे सोनेरी रंगावरती परतून घ्यायचे आहेत। कांदा लवकर परतावा म्हणून यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा लवकर परतून तयार होतो। इथे तुम्ही बघू शकता कांदा परतून तयार झालेला आहे। आता यामध्ये मी पोहे खाण्याच्या चमच्याने 3 चमचे तीळ घातलेले आहेत आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून हे तीळ सुद्धा भाजून घेणार आहे। तीळ भाजून झाले की यामध्ये ओलं खोबरं जे किसून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे। तुमच्याकडे जर ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं वापरलं तरीही चालतं। इथे मसाला सगळा परतून झालेला आहे। यामध्ये आल्याचे 3 ते 4 छोटे छोटे तुकडे घालून घेतलेले आहेत आणि 7-8 लसूण पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि हा मसाला सर्व एका ताटामध्ये काढून 5 ते 7 मिनिटे थंड होण्यासाठी ठेवणार आहे। इथे मसाला थंड झालेला आहे, तो आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया। मसाला मिक्सरमध्ये वाटतानाच यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। मसूरची भाजी बनवताना मी ना कुठल्या गरम मसाल्याचा वापर केलेला आहे ना कुठल्या बाहेरच्या मसाल्याचा वापर केलेला आहे। अगदी घरगुती पद्धतीनेच ही मसूरची भाजी बनवलेली आहे। आता इकडे गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। जिरे थोडेसे तडतडले की त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घालून घेणार आहे आणि तिखट घालून झालं की ही मसाल्याची पेस्ट यामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तिखटाचा वापर हा आपल्या आवडीनुसार व चवीनुसार करायचा आहे। आता ही पेस्ट घालून व्यवस्थित परतून घ्यायची आहे। पेस्ट थोडीशी परतून झाली की यामध्ये 2 चमचे धना पावडर घालून घेणार आहे आणि नंतर 1 चमचा लाल तिखट परत घालून घेणार आहे, कारण आमच्या इकडे तिखट थोडंसं जास्त खातात। तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरायचं आहे। आता परत हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि इकडे एका छोट्या पातेल्यामध्ये मी मसूर शिजवून घेतलेला आहे। तो मी कुकरला शिजवलेला नाहीये। जेव्हा मसूर कुकरमध्ये शिजवतो तेव्हा त्याचा खूप गाळ होतो, म्हणून मसूर हा कधीही पातेल्यामध्येच शिजवून घ्यायचा आहे। मसूर शिजण्यासाठी वेळ जास्त लागत नाही। आता या मसाल्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून एक 5-6 मिनिटे झाकून ठेवून याला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहे। इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि आता या मसाल्यामध्ये हा जो शिजवलेला मसूर आहे तो मी घालून घेत आहे। आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये ही मसूरची भाजी खूप फेमस आहे। आता इथे हा सर्व मसूर व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये हवं तसं पाणी घालून घ्यायचं आहे। मला भाजी सरबरीत ठेवायची आहे म्हणून मी थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी थोडंसं जास्त हे वापरू शकता। आता हा मसाला आणि मसूर व्यवस्थित मिक्स करून झाला की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हलवून झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटे कमी गॅसवरती मसाला व मसूर एकत्र छान शिजवून घ्यायचा आहे। बाकीच्या कडधान्यांप्रमाणेच मसूरही चवीला अगदी छान व चविष्ट लागतो। इथे भाजी शिजून तयार झालेली आहे। तुम्हाला ही माझी अख्खा मसूर रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।